मनोज जरांगे पाटील आता मुंबईच्या दिशेने रवाना होऊ लागले, ते आपल्याबरोबर आहेत. जरांगे पाटील, मुंबईमध्येच आरक्षण कुठेतरी दडलंय, कोणातरी कपाटामध्ये बंद आहे. हो, तेच बघायला चाललो होतं. ते काय सापडा ना त्यांना, तर आम्ही सापडून देतो त्यांना. त्यासाठी सगळेच आत निघालो, थोड्या वेळात निघालोत मुंबईकडे. सरकारकडून चर्चा सुरू आहे, दुरुस्ती केलेली आहे. मग हा दुरुस्तीचा प्रकार वेळ गमावण्यासाठीच होता का? ते कामाचंच नाही. आधी 54 लाख लोकांना प्रमाणपत्र पाहिजे हे 1.5 महिन्यापासून सांगितलेलं आहे, आणि त्यांच्या परिवाराला, आणि मग दुरुस्त्या फरस्त्या ते नंतर बघा. जरांगे पाटील, मला सांगा की गेल्या काही दिवसापासून आपण सरकारच्याकडे सकारात्मक पाहत होतात, पण आज अशी परिस्थिती आहे की आता चर्चेची दारं बंद करावी लागतील. नाही, आमच्या 2-4 जण म्हणले राहू दे सुरू. आपण बंद केले तरी आपल्याला जे लागतंय तेच घेतो आपण, आणि सुरू ठेवले तरी आपल्याला लागतंय तेच घेतो आपण. त्याच्यामुळं राहून दे म्हणले, मला राहून दे उघडे. कारण समाजाला माहीत झालंय, दारं उघडे ठेवले तरी हेच पाहिजे, नाही ठेवले तरी हेच पाहिजे. त्याच्यामुळं आमच्या भूमिकेत आम्ही बदलत नाही, मला राहून द्या उघडे तर उघडे. आज तुम्हाला अश्रू अनावर झाले, कुठेतरी ही अंतिम लढाई आहे आणि ही शेवटची लढाई आहे असा एक इशारा तुम्ही आंदोलकांना दिलेला या ठिकाणी पाहायला मिळाला. खरंच परिस्थिती थोडीशी बिकट आहे का? तुमच्यातला भावनिकता ते बाहेर काढू लागलेली? नाही, बिकट आणि फकट काही नाही जोडायचं. बिकट फेकटच काय, मी भेट नसतं, मोजीत नाही, खचत नाही. काय असतं की एक कालबंधू आले होते, बलिदान गेलेलं कुटुंब आहे, ते खूप मनाला लागतं. 250-300 जण माझ्यात माणूस की जिवंत आहे. मी निष्ठोर नाही आहे. ते कुटुंब उघड्यावर पडले सगळे या आरक्षणासाठी. ते म्हणले हो द्या, आता होऊ नये गोष्ट झालेली, परंतु आपल्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, आम्ही तुमच्या सोबत आहेत, हे मनाला लय धाडीच लागतं. आणि असे 250-300 कुटुंब आहेत आमचे मराठा समाजाचे. त्यामुळं ते विषय, आणि दुसरं बी एक असं म्हणायला लागतं आहे की नोंदी मिळालेला असून सरकार देत नाही, म्हणजे किती घोरापमान करत आहे. एवढा मोठा समुदाय मराठा समाजाचा, मराठा समाज असतानाही हे असले कसं करू शकते, कसे करू शकते. मग आता आपण निर्धार केला आहे, म्हणून समाजाला सांगितलं आहे, बघा मी लेकरू म्हणून लढायला चालू आहे, तुमच्या पाठबळाच्या आशीर्वादाची मला गरज आहे, तुम्ही खंबीर पाठीशी बघा. मी उद्या तुमच्यात असेल नसेल मला नाही माहिती, परंतु या मराठ्यांच्या लेकराला न्याय देण्यासाठी आणि आरक्षण देऊन यांच्या डोक्यावर गुलाल टाकण्यासाठी मनोज जरांगे वेळे प्रसंग गोळ्या झाल्याची वेळ आली किंवा काही करायची वेळ आली तरी मागापुढं हटणार नाही. कारण माझी उपोषण केल्यामुळं मागचे माझं शरीरसुद्धा मला साथ देत नाही आहे. त्यामुळं माझ्या मायबाप समाजाला सांगितलं आहे की तुम्ही ताकदीनंच सगळे मुंबईकडे या. 26 तारखेला मुंबईत गल्ल्यात नुसता मराठा आणि मराठात दिसला पाहिजे, आणि मराठा एवढी शक्ती दाखवणारे की अंगातला रक्तसुद्धा सळसळ करणारे, इतकी शक्ती मराठी दाखवणार. पहिल्यांदा डोळ्यात अश्रू बघितले, कुठेतरी तुम्ही निर्वाणीचा इशारा देत आहात की माझी तब्येत साथ देत नाही, मुंबईच्या दिशेने चला. हे शब्द काय सांगतात? नाही, हे बघा, जे खरं आहे ते असतंय. समाजाच्या लढाईसाठी आपण कधीतरी कठोर आणि कणखर झालं पाहिजे. नुसतं जीवन अर्पण केलं म्हणून भाषण ठोकून चालत नसतं, त्याला कृतीत उतरावं लागतं. त्यासाठी तिथं जाऊन करणारच आहेत. इथून तिथून करत जाऊन तिथं बसू ना, तिथं पण करायचंच आहे ना. तिथून करत जाऊ, समाजासाठी करायचं ठरवलं आहे, करणार. उपोषणाला इथूनच सुरुवात करणार आहेत का? समाजाला विचारून थोड्या वेळात निर्णय घेणार. मुख्यमंत्री आज ऑनलाईन बैठक घेणार आहेत मराठा आरक्षणासंदर्भात. सरकार काही पावलं उचलतंय, काही होतंय, काही फोन येतोय तुम्हाला की जेणेकरून कुठेतरी सकारात्मक सरकार आहे असं वाटावं? ते त्यांना माहीत कशाच्या बैठका आहेत, काय करतात. तुम्ही आशा सोडल्यात का? आशा नाही सोडली, शेवटी सरकारकडेच आशा असते. प्रत्येकाचे आंदोलक या नात्यानं शेवटी आशेनं बघावंच लागतं. परंतु आपली कसरत आणि आपला संघर्ष आपण कमी करायचा नसतो. आपण नेटानं लढायचं असतं आणि नेटानं विजय प्राप्त करायचा असतो, आणि नेटानं लढणारे आणि मराठ्यांच्या पोराच्या डोक्यावर गुलाल आरक्षण घेऊन टाकणार म्हणजे टाकणार. पाटील, तुमच्या एका भाषणात असंही म्हटलं तुम्ही आता पत्रकार परिषदेमध्ये, सरकार एवढं निर्दयी कसं असू शकतं? हा, मग आता मला सांगा, जर नोंदी सापडल्या तरी देत नाही, मग मराठ्यांचे एक याच्यातून हुशारीच घेणं गरजेचं आहे. नोंदी अजून सापडत नाहीत म्हणल्यावर, नोंदी नसत्या तर आयुष्यभर बी आपण आंदोलनं केली असती तरी मराठ्यांना आरक्षणच नव्हतं असं आपण धरायचं. आता नोंदी असून देत नाहीत, इतका निष्ठुरपणा, निष्काळजीपणा नसायला पाहिजे. असं सरकार अवघड आहे. कारण समाजाच्या नोंदी असून देत नाहीत म्हणजे 54 लाख सापडल्या तुम्हीच म्हणता, तुम्हीच देत नाही. बघू कसे देत नाही. निघालोत मुंबईकडे. आता पुढची भूमिका टोकाची आणि आक्रमकच असेल, अर्थात शांततेत.
शांततेत, टोकाची पण शांततेत आरक्षण घेणार. आता नाही सुट्टी, आता नाही सुट्टी. चलो, धन्यवाद. एकूणच सरकारला आता सुट्टी नाही. मुंबई आंदोलनासाठी मनोज जरांगे सज्ज आहेत आणि थोड्याच वेळात ते मुंबईच्या दिशेने आंतरवली सराटीमधून रवाना होतील. कॅमेरामॅन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, आंतरवली सराटी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.